त्र्यंबकेश्वर रोडवरील बेंजे फाटा इथून नाशिक रोडकडे येताना भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मंगळवारी रात्री 11 वाजता मोठा अपघात झाला। या अपघातात दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात इतका भीषण होता की कारने दुभाजकाला धडक देऊन 4 ते 5 पलट्या घेत कार थेट 25 फुटांवर फेकली गेली। यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। यात पंकज दातीर आणि अभिषेक घुले या दोघा जिवलग मित्रांचा मृत्यू झाला। मूळच्या अंबडगावचे असलेले रहिवासी पंकज आणि अभिषेक हे दोघं मित्र कायम सोबतच राहत होते। पंकज हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता, तर अभिषेक हा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय करत होता। लहानपणापासूनच दोघांनाही ट्रेकिंगची आवड। सोमवारी नुकतीच त्यांनी हरिहर किल्ल्याची ट्रॅकिंग केली। ही ट्रेकिंग आपल्या दोघांच्याही आयुष्यातील शेवटची ट्रॅकिंग असेल याची दोघांनाही कल्पना नव्हती। ट्रॅकिंग करून आल्यानंतर पंकज हा अभिषेकसह आपल्या होंडा सिटी कारनं बेंझे इथं एका जमिनीच्या व्यवहारासाठी गेला होता। मात्र व्यवहार उरकून इथं येत असताना रात्री 12 वाजता बेंझे फाट्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका वळणावर अभिषेकचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। कार थेट 25 फूट रस्त्याच्या कडेला फेकली गेल्यानं झुडपात अडकली। या उताराला लागूनच काही घरं आहेत। अपघातग्रस्त कार जर झुडपात अडकली नसती तर थेट एका घरात शिरली असती, असं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे। मात्र सुदैवानं कार झुडपात अडकली। कार अतिवेगात असल्यानं वळणावर चालकाला कारवर नियंत्रण ठेवता आलं नाही। त्यामुळं कार थेट दुभाजकाला आदळली। कारच्या दोन्ही एअरबॅग उघडून देखील त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यामुळे हा अपघात झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। या घटनेनं दातीर आणि घुले कुटुंबावर शोककळा पसरली। दोन्ही मित्रांवर काल दुपारी 12 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। अभिषेक आणि पंकज या दोघांची मैत्री सर्वश्रुत असल्यानं अंबड गावासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।